नमस्कार. आज 1 मे हो ना, 2026 1 मे. आज मी हा लेख लिहिला, मला सुचला, तो आपणच वाचून दाखवतो. ह्या लेखाला मी नाव दिले जोडपे आणि मूल. समाजामध्ये, जगामध्ये अशी हजारो नव्हे लाखो जोडपे असतील ज्यांना इश्यू नाही. मेडिकल चेकअप केल्यानंतर त्यात कधी स्त्रीमध्ये दोष आढळून येतो, तर कुठे पुरुषामध्ये फॉल्ट दिसून येतो. यामध्ये काही कपल्स असे असतात जे सरळ एकमेकांपासून घटस्फोट घेतात आणि दुसरा साथीदार निवडून त्याच्याशी लग्न करून मोकळे होतात. पुन्हा नवीन संसार. पण काही ठिकाणी असे चित्र दिसले आहे की दोघेही समंजस असतात. नवरा बायको. मूल बाळ आपल्या नशिबातच नाही असे ते समजतात. मूल बाळ आपल्याला नाहीच असे ते समजतात आणि आनंदी जीवन जगू पाहतात. दुसरे लग्न करण्याचा विचारही मनात आणत नाहीत. दोष कुणाचाही असो, ते दुर्लक्ष करतात आणि विशाल मनाने एकमेकांशी समरस होतात, संसार करतात. ते कधीही एकमेकांना अंतर देत नाहीत. अहो, नसलं तर नसलं मूल, आपल्यासारखी कितीतरी जोडपी जगात आहेत, आनंदाने जगायचं असं तेच इतरांना सांगतात. असो, काही जोडपी अशी आढळून आली आहेत की जे काही वर्षानंतर अनाथाश्रमातून एखादं मूल दत्तक घेतात, त्याचा सांभाळ करतात. नंतर सहवासाने त्या लेकराचा लाळा निर्माण होतोच. ते दोघेही आपलं दुःख विसरून जातात त्या लेकरामध्ये. एका ठिकाणी खरोखर एक प्रकार असा घडला म्हणून आम्ही ऐकलं. एका जोडप्याने असंच एक मूल दत्तक घेतलं आणि योगायोगाने काही काळानंतर त्या स्त्रीला म्हणे खरोखरच दिवस राहिले आणि तिला एक मुलगा झाला. पण आपल्याला इश्यू झालं म्हणून त्यांनी पहिलं दत्तक घेतलेलं मूल काही सोडून दिलं नाही. तोपर्यंत त्यांना त्या दत्तक मुलाबद्दलही वात्सल्य भावना निर्माण झाली होती. त्यांनी दोन्ही लेकरांचा सारखाच सांभाळ केला. तर सांगायचं काय की जीवनामध्ये अशा देखील घटना घडून येतात. असो, आता थोडं वेगळं विषयांतर करायचं म्हणजे असं की जोडप्यामध्ये नवरा बायको दोघेही स्वभावाने जर असमंजस तर त्यांना देवाने मूल देऊच नये. कारण पुढे त्यात जन्मणाऱ्या मुलाची नेहमी कुचंबणा होते. आई मूर्ख आणि बाप नालायक. आता त्या लेकरावर काय संस्कार करणार हे दोघे? त्या दोघांनाच काही अक्कल नाही तर. अशा लोकांना लेकरं न झालेलंच बरं. त्या बिचाऱ्या लेकराला जन्मभर वनवास. अहो, जन्म घेतल्याचं काही सार्थक तर व्हावं.